नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, कशा आहात सर्व? तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण उद्या आहे मोठा रविवार आणि त्यासोबतच उद्या आहे रथसप्तमी. आता तुम्ही म्हणाल की ताई, रथसप्तमी दरवर्षी येते, मग यंदा काय विशेष? तर मित्रांनो, माघ महिन्यातल्या या शुक्ल पक्षातील सप्तमीला जे महत्त्व आहे ते इतर कोणत्याही दिवसाला नाही. या दिवशी प्रत्यक्ष सूर्यदेवाचा जन्म झाला असं मानलं जातं आणि म्हणूनच स्त्रियांसाठी, आपल्या घरासाठी, मुलाबाळांसाठी हा दिवस म्हणजे सुवर्ण संधी आहे. पण व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी मला सांगा, तुमच्यापैकी किती जण रोज सकाळी सूर्याला पाणी देतात? कमेंट्समध्ये नक्की सांगा बरं. मला वाचायला आवडेल. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकन दाबा, कारण अशाच साध्या आणि सोप्या उपायांची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर मैत्रिणींनो, रथसप्तमी म्हणजे काय? तर या दिवशी सूर्यदेव आपल्या रथात बसून उत्तरायणाकडे वेगाने प्रवास करायला सुरुवात करतात. सूर्य म्हणजे ऊर्जेचा स्तोत्र. तो आपल्याला आरोग्य देतो, तेज देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीर्घायुष्य देतो. ही जी माहिती मी तुम्हाला सांगते ना, ती खास महिलांसाठी आहे. मग ती महिला विवाहित असो, अविवाहित असो किंवा एखादी छोटी मुलगी कुमारिका असो, प्रत्येकीसाठी यात काहीतरी खास आहे. आपल्याला आपल्या संसारात सुख हवं असतं, पतीची प्रगती व्हावी असं वाटतं, मुलांनी अभ्यासात हुशार व्हावं असं वाटतं, बरोबर ना? मग या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्याचा हा छोटासा उपाय नक्की करून बघा. बरं, व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं. चला आता मुख्य विषयाकडे वळूया. उपाय नक्की करायचा काय? तर मैत्रिणींनो, खूप सोपा आहे. तुमच्या किचनमध्ये असलेल्या गोष्टींपासूनच हा उपाय होणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे पहाटे लवकर उठणे. उद्या सकाळी आळस झटकून लवकर उठा. अभ्यंग स्नान केलं तर अतिशय उत्तम. महत्त्वाचं म्हणजे हा उपाय करण्यापूर्वी काहीही खाऊ नका किंवा पिऊ नका. अगदी चहासुद्धा तुम्ही घ्यायचा नाही आहे. त्यानंतर तुम्हाला काय साहित्य लागेल हा उपाय करण्यासाठी? तर तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे. तो तांब्याचा असेल तर उत्तम, नसेल तर पितळेचा किंवा तुम्ही स्टीलचा लोटा घेतला तरी चालेल. त्यात तुम्ही स्वच्छ पाणी आणि शुद्ध पाणी भरा. त्यानंतर त्या पाण्यात काय टाकायचे? तर त्या पाण्यात चिमूटभर कुंकू, चिमूटभर हळद आणि थोडे तांदूळ म्हणजे अक्षदा टाका. जर तुमच्याकडे लाल रंगाचं फूल असेल, जसं की जास्वंद, तर ते त्या पाण्यात टाका. नसेल तर कोणतंही फूल चालेल. त्यानंतर हा जो लोटा आहे तो घेऊन तुमच्या गच्चीवर, टेरेसवर, बाल्कनीत किंवा घराबाहेर अशा ठिकाणी जा जिथून तुम्हाला सूर्यदेव दिसतील. दोन्ही हात वर करून सूर्याकडे बघत हळुवारपणे पाण्याची एक अखंड धार जमिनीवर सोडा. हे करत असताना, म्हणजे ते लोट्यातील पाणी खाली पडत असताना त्या पडणाऱ्या पाण्याच्या धारेतून तुम्हाला सूर्यदेवाचे दर्शन घ्यायचे आहे आणि त्यावेळी मनातल्या मनात किंवा स्पष्टपणे 11 वेळेस तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. तर हा जो मंत्र आहे तो कोणता आहे? तर ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः. हा जो मंत्र आहे हा तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. तर मैत्रिणींनो, हा मंत्र जप करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, घरात कटकटी असतील किंवा मुलांच्या शिक्षणाची काळजी असेल, ती सगळी सूर्यदेवाला सांगा. हा उपाय केल्याने काय होते? तर हा उपाय केल्याने साक्षात लक्ष्मीची पावले घरात येण्यासारखं आहे. स्त्री जेव्हा एखादा उपाय करते तेव्हा ती फक्त स्वतःसाठी नाही करत, तर ती पूर्ण घरासाठी करत असते. यामुळे
पतीला कामात यश मिळतं, मुलांची प्रगती होते आणि घरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जासुद्धा येते. ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी तर हा उपाय आवर्जून करावा. सूर्यदेवाच्या कृपेने सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सूर्यासारखं तेज येईल असं तुम्ही प्रार्थना करा. तर मैत्रिणींनो, मला सांगा तुम्हाला हा उपाय कसा वाटला? तुम्ही उद्या हा उपाय करणार आहात का? तर हो किंवा नाही असे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि तुमच्या लेडीज ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. जाता जाता एवढंच सांगेन, श्रद्धा ठेवा, फळ नक्की मिळेल. उद्याचा दिवस तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.